सर्वांना रामकृष्ण हरी। खरं पाहायला गेलं तर वारकरी समाज हा सुरुवातीपासून समाजाचं प्रयोजन करत असतो। कीर्तनकार असू द्या, प्रवचनकार असू द्या, हा बहुजन समाजाला, हिंदू धर्माला, सर्व धर्माला एकत्र करून हा समाजाचं प्रयोजन करतो। या प्रवचनाच्या माध्यमातून समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम खरं पाहायला गेलं तर कीर्तनकार, प्रवचनकार करत असतात। आणि अशा कीर्तनकार, प्रवचनकारांना विकास लवांडेसारखा एक व्यक्ती आपल्या समाजामध्ये दोष पसरवण्याचं काम करतो। कीर्तनकारांना, प्रवचनकारांना घुसखोर म्हणतो। खरं पाहायला गेलं कीर्तनकार, प्रवचनकार हे समाजाचे प्रबोधन करत असतात। आणि अशा कीर्तनकारांचा जर कुठं कीर्तनकारांना घुसखोर म्हणत असेल ते अत्यंत चुकीचं आहे। आणि हिंदू धर्मामध्ये आपण कीर्तनकार, संत परंपरेला एक जोपासना देतो। संत परंपरा चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे कीर्तनकार, प्रवचनकार करत असतात। आज पाहतो, कारण शेवटी आपण आलो, आज आम्ही बी वागेश्वर मंदिर परिसरामध्ये मोठा कीर्तन महोत्सव करतो। संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये कीर्तन महोत्सव करतो। आणि अशा वेळी आमचं काही कर्तव्य आहे की समाजामध्ये जर कोणी व्यक्ती येऊन कीर्तनकार, प्रवचनकाराला जर नावं ठेवीत असेल, कारण शेवटी प्रत्येकाचं आत्मशरण करण्याची वेगवेगळी स्मरणशक्ती असते। विकास लवांडेसारखाला जर दोष कीर्तनकारामध्ये दोष आठवत असेल, परंतु समाजाला कीर्तनकार, प्रवचनकार हे प्रबोधनकार वाटतात, समाज सुधारण्याचं काम करतात, संतांची परंपरा ही पुढं चालवित असतात। आणि अशा कीर्तनकारांना जर कोण घुसखोर म्हणत असेल तर त्याचा वाघोलीकर ग्रामस्थ म्हणून मी निषेध करतो। आणि विकास लवांड्यावर कारवाई होणं हे काळाची गरज आहे। कारण परदिवशी या ठिकाणी FIR झालेला आहे। आणि FIR होऊन जर पोलिसांनी, पोलीस प्रशासनाने त्याला अटक केली असती तर हा कालचा प्रकार आपल्याला टाळता आला असता। आणि खरं पाहायला गेलं तर विकास लवांड्यासारख्या माणसाला समाजामध्ये फिरण्याचा कुठल्या प्रकारचा अधिकार नाही। कारण एक संतांची परंपरा ही संपूर्ण आळंदी देहू परिसरामध्ये आहे। आणि या आळंदी देहू परिसरामध्ये जर आपणच संतांची परंपरा करणाऱ्या कीर्तनकार, प्रवचनकारांना जर चुकीच्या पद्धतीनं घुसखोर म्हणत असो, त्याचं जे निंदनीय बाब आहे। म्हणून मी सर्व वारकरी समाजाच्या वतीनं, आमच्या वाघोली ग्रामस्थांच्या वतीनं विकास लवांड्यांचा निषेध व्यक्त करतो। आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्याच्यावर तात्काळ कारवाई करावं, त्याला अटक करावी आणि कायद्याच्या माध्यमातून त्याला शिक्षा व्हावी ही एक पोलीस प्रशासनाला विनंती करतो। आणि आज या ठिकाणी आम्ही सर्वच वाघोलीचे ग्रामस्थ, तरुण, सहकारी, आमच्या कीर्तन महोत्सवातील अनेक सभासद या ठिकाणी आहे। आणि सर्वांच्या माध्यमातून आम्ही पदाला एक सूचना, इशारा देऊ इच्छितो की विकास लवांडे आपण जरी प्रवचनकार असला, कीर्तनकार असला, तरी समाजामध्ये दोष पसरवण्याचं काम आपल्यासारख्या लोकांनी केलं नाही पाहिजे। जी लोक समाज प्रबोधन, कीर्तनकार, प्रवचन, समाज प्रबोधन करतात अशा व्यक्तीला आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे। म्हणून अशा लोकांना जर घुसखोर म्हणलं तर त्याचा आम्ही निषेध करतो। अशी एक त्याला आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्याच्यावर तातडीनं कारवाई व्हावी ही एक विनंती करतो। नेमकी काय मागणी आहे, काय सांगा? रामकृष्ण हरी। आज आम्ही लवांडेंच्या विरोधात या ठिकाणी निषेध करतोय। याचं कारण की वारकरी संप्रदायातील अनेक संत महंतांना आणि वारकरी संप्रदायाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घुसखोर म्हणणाऱ्या लवांडेला अटक झाली पाहिजे। वारकरी संप्रदाय हा मूलतः भक्ती मार्गावर चालणारा आणि समाज प्रबोधनाचं अत्यंत प्रभावी माध्यम असणारा हा संप्रदाय आहे। आणि समाजामध्ये समरसता निर्माण करणाऱ्या या संप्रदायामध्ये द्वेषाची भावना निर्माण करणाऱ्या लवांडेने संतांवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली। याच्या विरोधामध्ये आम्ही परवा दिवशी या ठिकाणी वाघोली पोलीस चौकीमध्ये एक FIR नोंदवली होती। त्याच्या विरोधात, लवांडेच्या विरोधात कुठलीही कारवाई आज तागायत झालेली नाही आहे। त्याचा उद्रेक म्हणून काल सामाजिक अनेक लोकांकडनं लवांडेच्या विरोधात काही कृत्य झाली। जर लवांडेला परवाच अटक झाली असती तर कालचा हा जो प्रकार आहे तो झाला नसता, तो आपल्याला टाळता आला असता। म्हणून मला पोलीस प्रशासनाला अशी मागणी आहे की आज संध्याकाळपर्यंत या लवांडे नामक गृहस्थाला, या धर्मद्वेषी माणसाला आज अटक झाली पाहिजे। आज जर त्याला अटक झाली नाही तर आम्ही उद्या सकाळी सर्व वारकरी संप्रदायातील लोक रस्त्यावरती उतरू आणि महाराष्ट्र बंद करण्याचं या निमित्ताने मी आवाहन करते। आणि विकास लवांडेला आज संध्याकाळपर्यंत अटक झाली पाहिजे अशी मागणी मी या आंदोलनाच्या निमित्तानं करते।